लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. यांच्या मागणीनुसार आम्ही आज मोहोळ नगर परिषदेमध्ये जी 27 तारखेला सर्वसाधारण मीटिंग काढली आहे ती मीटिंग रद्द करावी याकरता आज ही पत्रकार परिषद आम्ही बोलवली आहे. त्या मीटिंगमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा काही शिवभक्तांनी परवा दिवशी रात्री बस स्टँडपाशी बसवण्यात आला आणि सर्व शिवभक्त शहराच्या मागणीनुसार काल आम्ही सर्व राजकीय नेते मंडळी शिवभक्त यांची बैठक मोहोळ पोलीस स्टेशनला झाली. त्या बैठकीमध्ये नगरसेवक रमेशजी बारसकर यांनी नगराध्यक्ष सिद्धिताई वस्त्रे यांच्या वतीनं आम्हा सर्वांना तिथं आणि प्रशासनात शब्द दिला की सोमवारी आम्ही सर्वसाधारण बैठकीच्या मध्ये विशेष सभा घेऊन हा विषय अजेंड्यावर घेऊन हा विषय आम्ही मार्गी लावू आणि हा ठराव तुम्हाला देतो. परंतु तसं न होता आज आमच्या हातात सर्वसाधारण सभेचे नगरसेवक आहे म्हणून आम्हाला नोटीस पोचली. पण त्या नोटीसमध्ये जेव्हा आम्ही पाहिलं त्यावेळेस हा विषय त्यात घेतला गेला नाही आणि एक शहरवासियांमध्ये हा मेसेज गेला की नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या वतीनं जो काल आपल्याला शब्द देण्यात आला होता तो शब्द नगराध्यक्षांनी फिरवला, नगरसेवकांनी फिरवला. आज भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून आम्ही 11 आणि मी स्वीकृत म्हणून 12. आज आम्ही आमच्या सर्वांचं बोलणं झालं की ही शहरवासियांना आपण दिशाभूल केल्यासारखं होईल आणि रमेश बारसकर यांनी दिशाभूल केली म्हणून आम्ही हा विषय अजेंडावर यावा याकरिता आज आम्ही मागणी करतोय. गटनेते सतीश आप्पा काळे यांच्या लेटर पॅडवर आज आम्ही नगर परिषदेला मागणी करतोय की 27 तारखेची ही बैठक कॅन्सल करून या पुढच्या बैठकीमध्ये किंवा एक दिवशी किंवा त्याच दिवशी आमच्या गटनेत्याने अशी मागणी केली आहे की ती बैठक कॅन्सल करून किंवा त्याच दिवशी बैठकीमध्ये हा अजेंड्यावर विषय घ्यावा. अजेंड्यावर काय घ्यायचा विषय तर त्यामध्ये आपण काल मागणी करताना शिवभक्तांनी आपण सर्वांनी अशी मागणी केली होती की तिथं त्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याला परवानगी मिळून त्याच्या बाजूनं सुशोभीकरण आणि एक व्यवस्थित असं एक शहराला वैभव लाभावं अशा स्वरूपाचं तिथं स्मारक व्हावं अशा हिशोबाने आपली मागणी आहे. त्याच्यामुळे तो आर्थिकचा विषय आहे आणि आर्थिकचा विषय हा आपण सर्व आयत्या वेळेच्या विषयामध्ये घेऊ शकत नाही म्हणून हा विषय अजेंड्यावर येणं गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही मागणी करतोय आणि आपल्या सर्व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ही सर्वांना आम्ही जनतेला सांगतोय की जो आम्ही काल शब्द दिलाय तो पाळल्याशिवाय तो त्या शब्दानुसार सर्वसाधारण सभेमध्ये जोपर्यंत अजेंड्यावर विषय येत नाही तोपर्यंत आम्ही सभा होऊ देणार नाही. हा भारतीय जनता पार्टीचा विषय आम्ही आज आपल्या समोर मांडतो. परवा रात्री ह्या स्वराज्याचे धाकले धनी शंभूराजे यांचा पुतळा काही शिवभक्त किंवा संभाजी शंभू भक्तांनी बसवला होता आणि त्यानंतरनं काल प्रशासनाने त्याच्यावर मीटिंग बोलवली आणि त्यावेळेला सर्व कायदेशीर बाबी परवानगी घेऊन तुम्ही तिथं कायम करण्याचं आमचं ठरलं होतं. त्या पद्धतीनं आम्ही मोहोळ नगर परिषदेचा ठराव घेऊन काल मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये सर्व शंभू भक्ताची मीटिंग झाली होती. सर्व समाजातील नेते मंडळी सर्व शंभूराजे भक्त संभाजीराजे भक्त तिथं जमा झाली होती. त्यावेळेला ह्या मीटिंगमध्ये सर्व नगरसेवक होते आणि त्यावेळेला नगरसेवकाच्या वतीनं आम्ही ते ठराव देण्याचं सांगितलं होतं. त्यावेळेला रमेश बारसकर यांनी ह्या मीटिंगमध्ये उद्याच्या उद्या हा विषय ठरावामध्ये घेतो असं सांगितलं होतं. नगराध्यक्षाच्या वतीनं त्यांनी सांगितलं होतं की हा उद्याच विषय आपण मीटिंगमध्ये घेऊया. परंतु 27 तारखेची मीटिंग आमची आता ह्या मोहोळ नगर परिषदेची सर्वसाधारण सभेची निघालेली आहे. त्या मीटिंगमध्ये हा विषय कुठेही घेतलेला नाही आहे ह्याच्यामध्ये आणि आयत्या विषय जो घेतलेला आहे त्या विषयावर जी चर्चा करण्याची त्या विषयामध्ये हा मंजूर होईल. परंतु तिथं आम्ही असं सांगितलं होतं की नगर परिषदेच्या वतीने सुशोभीकरणासाठी सुद्धा आम्ही निधी देऊ. पण तो आर्थिक विषय आल्या कारणानं हा अजेंडावर विषय येणं गरजेचं होतं. परंतु तसं त्यांनी न केल्यामुळं समाजाची दिशाभूल केली, त्याचं राजकारण शहरवासियाची दिशाभूल केलेली आहे आणि ह्याच्यात मला राजकारण दिसून येतंय असं वाटलं म्हणून मी आज गटनेते गटनेते पद माझ्याकडे असल्यामुळे मी गटनेतेच्या माझ्या लेटर हेडवर नगर परिषदेला नगराध्यक्षाला एक पत्र लिहितोय की हा विषय अजून एक दिवस वाढवून घ्या
किंवा हा या दिवसाचं मीटिंग आम्ही सर्व अजेंडे परत करतो, त्याच अजेंड्यावर विषय घेण्यात यावा आणि हा मीटिंगला ठेवावा या मागणीसाठी मी त्यांना आज प्रशासनाला पत्र देतो. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा